नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे 19 ऑगस्ट 2024, वार सोमवार। तर आज आलेली आहे नारळी पौर्णिमा, यासोबतच रक्षाबंधनही आलेलं आहे। तसेच श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवारही आज आलेला आहे। तर अतिशय शुभ योगायोग जुळून आलेला आहे आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला होतील तितक्या सेवा माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंच्या करायच्या आहेत। यासोबतच भगवान शंकरांच्याही आपल्याला या दिवशी सेवा करायच्या आहेत। तसेच आपण अनेक उपायही आपण या दिवशी करत असतो। तर असाच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे। तर हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये येणारा जो पैसा आहे, तर त्यामध्ये जे काही अडथळे, ज्या काही अडचणी येतात, तर त्याचे मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहील। तर अगदी साधा आणि सोपा उपाय आहे। तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल ह्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर हा उपाय तुमचं स्वतःचं घर असेल किंवा भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता। तर यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल। तुमचा एखादा व्यवसाय असेल, छोटा मोठा कोणताही जो काही व्यवसाय असेल, तो चांगला चालत नसेल तर तो चांगला चालण्यासही मदत होईल। घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि तुमची आणि तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची प्रगतीही होईल। तर त्यासोबतच तुमची आणि तुमच्या घरातल्यांच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छाही पूर्ण होतील। स्वतःचं घर होण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता। तर या उपायामुळे तुमचे दिवस पालटतील। तसेच तुमच्या घराचं आणि तुमच्या स्वतःचंही संरक्षण होईल, तुमच्या घरातल्यांचंही संरक्षण होईल। नजर दोष, बाधा असेल किंवा नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल, तर या सर्वांपासून तुमचं आणि तुमच्या घरातल्यांचं संरक्षण होईल। तर अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे। तर बघा, तुमचं मुख्य प्रवेशद्वारावरच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर जो मुख्य प्रवेशद्वार असतो, तर तेथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकताही प्रवेश करत असते आणि तेथूनच नकारात्मकताही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि नकारात्मकताही आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये यासाठी आपल्याला हा उपाय आपल्या मुख्य दरवाजावर करायचा आहे। तर प्रत्येक पौर्णिमेलाही तुम्ही हा उपाय करू शकता। तर पौर्णिमेला आपण अनेक उपाय आणि सेवा या करतच असतो। माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंच्याही आपण सेवा अनेक करत असतो। तर बघा, ज्या घरामध्ये भगवान विष्णूंच्या सेवा होतात तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते आणि त्यामुळेच आपण माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंच्याही आपल्याला सेवा करायची आहे। तर पौर्णिमा तिथीला आपण प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घराची स्वच्छता करतो। त्यासोबतच आपल्या मुख्य दरवाजाचीही सकाळी स्वच्छता करून आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतो, आपल्या उंबरठ्याची पूजा करतो, त्यासोबतच रांगोळीही काढत असतो। तर प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला या गोष्टी आपल्याला करायच्या असतात। तर यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करते आणि जी काही नकारात्मकता असते तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। तर त्यासाठी प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला असे साधे आणि सोपे उपाय हे करायचे असतात। तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे, दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर बघा, दिवे लागण्याच्या वेळी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। माता लक्ष्मीची घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय दिवे लागणीला करायचा आहे। तर प्रथम संध्याकाळी आपल्याला दरवाजामध्ये, आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला अगरबत्ती लावायची आहे। त्यासोबतच आपल्याला एक पंतीही प्रज्वलित करायची आहे आणि त्या पंतीमध्ये आपल्याला 2 लवंगा टाकायच्या आहे, अखंड लवंगा टाकायच्या आहे। तर बघा, माता लक्ष्मीची सेवा करत असताना लवंगाचा उपाय हा अवश्य करावा, कारण माता लक्ष्मीला लवंगा या अतिशय प्रिय आहे। त्यानंतर आपल्याला एक मोठी पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला गाईची गौरी घ्यायची आहे, थोडेसे 2-3 तुकडे घ्यायचे आहे छोटे छोटे आणि त्यावरती आपल्याला शुद्ध गाईचं तूप थोडंसं टाकायचं आहे। त्यासोबतच एक तेजपानही टाकायचं आहे, 2 कापूर टाकायचे आहेत आणि 2 अखंड लवंगा, वेलची टाकायची आहे आणि छोटासा दालचिनीचा तुकडाही टाकायचा आहे आणि या सर्व वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे आणि हे आपल्याला मुख्य दरवाजावर करायचं आहे। तर यामुळे वाईट शक्ती, जी काही बाधा असेल, करणी असेल, नजर दोष, नकारात्मकता, तर या सर्व गोष्टी नष्ट होतील। तर हे सर्व आपल्याला थंड होईपर्यंत आपल्याला तिथेच ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभरही त्या ठिकाणीच ठेवू शकता। दरवाजाच्या आत किंवा दरवाजाच्या बाहेरील बाजूने ठेवलं तरीही चालेल आणि त्यानंतर सकाळी आपल्याला हे थंड झाल्यानंतर याची जी राख आहे तर ती आपल्याला निर्माल्यात टाकायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकली तरीही चालेल। यासोबतच संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ एक तुपाचा दिवाही लावायचा आहे आणि तिथे बसूनच आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला होईल तितका जपही करायचा आहे।
तर अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तर अवश्य आज संध्याकाळी तुम्ही दिवे लागणीला हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.